शिरूर अनंतपाळ शहरातील ग्रामदैवत श्री अनंतपाळ महाराज यात्रेला भव्य दिव्य शुभारंभ करण्यात आला। या यात्रा कमिटीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट संभाजीराव पाटील मालक यांच्या नेतृत्वाखाली या वर्षी 25 ते 29 तारखेपर्यंत बसव कथेला प्रारंभ करून मोठ्या उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहत आहेत। यामध्ये भजन कीर्तन प्रवचन असे आध्यात्मिक उपक्रम घेतले जात आहेत। यात्रेमध्ये रात पाळणे सर्कस आदी करमणुकीचे साधन सुद्धा उपलब्ध आहेत। याचा परिसरातील सर्व भाविक भक्त लाभ घेत आहेत। यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे कुस्त्यासाठी महाराष्ट्रातून नावाजलेले मल्ल उपस्थित राहत आहेत। अनंतपाळ मंदिर हे हेमाडपंथी असून शिलालेख इसवी सन पूर्व काळातील उपलब्ध आहेत। शहरात सर्व धर्मीय या अनंतपाळ महाराज मंदिराला कुलदैवत मानतात। या मंदिराला पर्यटन स्थळ दर्जा मिळाला असून मोठ्या उत्साहात या यात्रेसाठी सर्व धार्मिक आपल्या मूळ गावी उपस्थित राहतात। या यात्रेचे सर्व नियोजन बसवराज नागनाथाप्पा मठपती, अनिल देवंगरे, विनोद धुमाळे, किसनराव इंदलकर, उमाकांत देवंगरे, उस्मान मुजवर आदींच्या सहकार्याने ही यात्रा संपन्न होत आहे। यावेळी बसवराज मठपती यांनी दिलेली खास मुलाखत। शिरूर अनंतपाळ हे शहर प्राचीन व ऐतिहासिक असून या ठिकाणी शिरूर अनंतपाळमध्ये हेमाडपंथी 3 मंदिरे आहेत। मुख्य मंदिर श्री अनंतपाळ देवस्थान म्हणून आहे। त्यानंतर नारायण मंदिर, मल्कार्जुन मंदिर ही हेमाडपंथी मंदिर असून हे 14व्या शतकाच्या अगोदर पासून या ठिकाणी अस्तित्वात आहे। या ठिकाणी शिरूर अनंतपाळ शहराची दरवर्षी सालाबादाप्रमाणे माननीय संभाजीराव माधवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचं भव्य नियोजन केले जाते। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असून शिरूर अनंतपाळला याही वर्षी भव्य अशी यात्रेचं नियोजन करण्यात आलेलं आहे। यात्रेनिमित्त बसव कथा, विविध धार्मिक कार्यक्रम, जंगी वजनी गटाच्या कुस्त्या यांचं आयोजन श्री बसवराज मठपती व संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ येथे होत असून आजूबाजूच्या परिसरातील खेड्यापाड्यातील जनतेने व पैलवान लोकांनी व शिरूर अनंतपाळ शहरातील सर्व मल्लांनी या स्पर्धेत भाग घेऊन यात्रेची शोभा वाढावी। अतिशय उत्कृष्ट असे बक्षिसाचे स्वरूप कुस्त्यामध्ये ठेवण्यात आलेले असून माननीय संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली यात्रेचं नियोजन योग्यरित्या पार पडत आहे। समाज गर्जना न्यूज मराठी, लातूर, शिरूर अनंतपाळ।